आमचा फर्स्ट स्पॉट आलाय जिकडे आम्हाला हायकिंगला जायचंय. तुमची इच्छा आहे, तुम्हाला हायकिंगला जायचंय तर तुम्ही जा, नाही तर जाऊ नका. त्याबद्दल ना हा माणूस थोडंसं इन्फॉर्मेशन देणार आहे. सो ते इन्फॉर्मेशन ऐकू आणि मग त्यावर डिपेंड करतं आपल्याला बाहेर जायचंय की नाही. नहीं नहीं, नॉट अलाउड. Sorry, not allowed. हमारे यहाँ पे not allowed. You can come in or not. We got on pin hollow by here. We need to go by walk and hike. We walking about 1.5. Anybody know me? सो इथे आम्हाला हायकिंगला जायचं आहे. 1.5 किलोमीटर्स आहे. Sorry, मला कोईसा. Oh, just one second. गो इन साइड बोला. आता आम्ही चाललोय हायकिंगला. हे बघा इथे अशा 500 पायऱ्या आहेत. 400 पायऱ्या आहेत. त्या क्रॉस करून तुम्हाला दुसऱ्या बाजूने बाहेर यायचं आहे. आणि त्यांनी ना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुमच्या पायात प्रॉब्लेम असेल तर जाऊ नका. कारण शिप आता इथे आपल्याला सोडेल म्हणजे क्रूज, आणि त्या बाजूला जाऊन उभं म्हणजे की क्रूज आता इथे उभा आहे आपल्याला सोडण्यासाठी. नंतर तो दुसऱ्या साईडला जाऊन ते पार्क करतील. त्यामुळे इथून तुम्ही परत येऊ शकत नाही. तुम्हाला पूर्ण क्रॉस करूनच यावं लागेल. सो बी माइंडफुल जेव्हा तुम्ही जाताय. पायात प्रॉब्लेम असेल तर जाऊ नका. लेट्स गो. आता इथे वर तुम्हाला नाव दिसत असेल. ह्या केवमध्ये आम्ही जाणार आहे आणि त्याचं वर जाऊन परत खाली यायचं. सो असंच एक्सप्लोअर करायचं आहे. ते एक हाईक आहे छोटंसं, ते करायचं आहे 500 स्टेप्सचं. जे आम्ही काल केलेलं ना सेम तसंच आहे. सो आता गर्दी बघा. आणि त्यांनी आम्हाला 50 मिनिट्स दिलेत. आता तुम्ही सांगा ह्या रशमध्ये 50 मिनिट्समध्ये कसा माणूस खाली येणार. बट लेट्स सी काय होतं. पण आम्ही चाललोय खरं, एवढं मात्र आहे. आम्हाला 10 मिनिटं झाले आहेत. ही एवढी गर्दी आहे तर कसं 50 मिनिट्समध्ये माणूस परत येईल. फायनली लाईन मूव्ह झाली आहे. इथून व्ह्यू बघा, सगळी गर्दी. तर बघा इथे हा एक स्पॉट आहे फोटोजचा, आणि एक वर आहे, आणि ना एक वर आहे स्पॉट त्या बाजूला. सो आता तिकडे जाऊया. कारण 50 मिनिट्समध्ये आपल्याला हे कम्प्लीट करायचं तर थोडीशी धावपळ होणारच. नो स्मोकिंग असं सांगितलं आहे. आणि इथून वर जायचं. मी इथून आलो खालून, त्या स्पॉटला गेलो मागे. आता मी गोईंग आता मी ह्या स्पॉटला आलो. सेकंड स्पॉट ॲक्च्युली त्या बाजूला तिकडे आम्ही होतो ना, तिकडे पण सेफ स्पॉट होता. पण आता झालं आहे काय, मला ना सगळे अँगल बघायचे. हा पण आणि तू वर पण एक आहे से तिकडे पण मी जाऊन फोटोज काढणार. सगळं इथून आमचं झालंय. कारण त्यांना माहिती की फोटोज काढून लोक खाली येते. इथे खाली हा जो स्पॉट आहे जिकडे मेघा उभी आहे, तो एक फोटोशूटचा स्पॉट आहे. आणि ही आहे अख्खी आणि इथून आता खाली जायचंय. चला लेट्स गो. आम्ही थांबत मस्त फोटो काढत चाललोय. हाँ देखने के लिए हर माउंटेन अलग है. वहाँ के अपने केव्स आता तो सेम ही लग रहा है. हाँ नेपाल भी गया था, उधर भी केव्स में ऐसे ही होता है यार. और फिर आता ना हे बघा इथे काय चाललंय. फोटो सेशन चाललंय. वाव. पुढे समोर बघा. ओहो सामने देखो अली, कितना सुंदर लग रहा है ना. बहुत. आता इथे काय सीन आहे माहिती आहे. व्लॉग आहे. बताओ. आणि ना इथे एक छान सिस्टम आहे त्यांचं. ते केव्हमध्ये ना हे फोटोग्राफर त्यांनी अपॉइंट केले. ते आपले फ्री फोटोग्राफ्स काढतात. आणि मग मला वाटतं की हार्ड कॉपी देतील. हा म्हणतोय फ्री आहे पण हां तर ते मी घेणार आहे. आता त्यांनी कसे काढले माहिती आहे. मी खूप जाडी दिसते पण इट्स ओके. आय एम व्हेरी हॅपी. मेरा फोटो सीन काय माहिती आहे. हा एक फोटोग्राफर बसलाय. आता हा फोटोग्राफर इकडे सगळ्यांचे फ्री फोटोग्राफ्स घेतो आणि तो फ्रीमध्ये आपल्याला देणार आहे.
मला काय वाटलं तो फोटोज काढेल आणि मग तो हार्ड कॉपी आपल्याला देईल, काहीतरी पैसे घेईल, पण नाही, मोहितने सांगितलं की तो फ्री देणार आहे. ओके, तर माझ्या ग्रुपचे गेले जरा पुढे. उधर मस्त पीक आएगा इधर आता ना केवच्या एंडला मराठी बोल. आता ना मेरे को मराठी नहीं आती. आता ना मी मराठी बोलतो. आता ना मी मराठी बोलतो. ओके, आणि असा घाणेरडा आवाज का काढतोय माहित नाही, असा आवाज नाही आहे ह्याचा, चांगला आहे, पण त्याला आता एक जरा मस्ती आली आहे थोडीशी अंगात. हे बघा सुंदर सुंदर केव्स, पण खूप फोटो काढण्यात काय मजा नाही, कारण केवचे फोटो सगळे सेमच येतात. आता त्यांनी जे फोटोज घेतले ना ते केवच्या एंडला आपल्याला मिळणार आहेत. आता मी जरा व्लॉगिंग स्टॉप करते आणि एन्जॉय करते, आणि हायकिंग करताना खूप बोलायचं नाही, दम लागतो. सो सी यू गाईज. बघा इथे टॉर्टाईज बनवला आहे आणि इकडे लोकांनी पैसे टाकले, तर पैसे का टाकलेत माहीत नाही. सो मी तुम्हाला म्हटलं ना केवच्या एंडला ते तुम्हाला तुमचे फोटोज दाखवतात, तुम्हाला पटकन मी घेते, कारण हे बघा इथे आहे हा काउंटर, पण ती आमचं दाखवतच नाही आहे आणि आम्ही सगळे असे मागतोय वेड्यासारखे. सो लेट्स टेक द पिक्चर्स. मी माझा फोटो घेतला आहे आणि 100 रुपीजला त्यांनी ती दिले. आता मी सगळं नंतर दाखवते. त्यांनी एक फ्री किचन पण दिली आहे. नहीं, मैं आगे आगे आ रहा था. क्रूजमध्ये जाते आणि तुम्हाला फोटो दाखवते. चलो. हां, आता आम्ही किचन आणि फोटो फ्रेम घेऊन बाहेर आलो. इतकं दमाला झालं आहे, इतकी घाईघाई करतात ते, आणि त्या घाईघाईमध्ये आम्ही पास चढलो आणि दम लागला. आर्याच्या साइजचे कपडे मैंने एक बार किड सेक्शन लिया था, क्या मस्त. पर ले सकते हो, काफी लोग हैं जिनको साइज नहीं मिलती, वो लोग लेते हैं. आई लव हे का इथे असे शॉप्स, पण आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे. हा पण एक पॉईंट आहे फोटोशूटसाठी, बट वी हॅव टू गो. इथे थांबलो तर रिस्क आहे. सी यू. कारण हे बघा आम्हाला इथे जायचं आहे, आम्ही कुठे आहोत बघा, टॉप, आणि तो डायरेक्ट खाली आहे तिकडे क्रूज पार्किंगच्या इकडे. आता बघा इथून आम्ही थोडंसं जवळ आलो आहे क्रूजच्या, इथे समोर आहे क्रूज पार्किंग. मला ना तुम्हाला कीचेन दाखवायचे, त्याच्यावर माझे फोटोज आहेत, पण ना ते नीट दाखवता येत नाही. मी क्रूजमध्ये गेल्यावर दाखवेन आणि फ्रेम पण दाखवते. फ्रेम खूप छान आली आहे माझी, म्हणजे फोटो खूप छान आला आणि त्यांनी फ्रेमिंग खूप छान केलं आहे. खाली उतरत असताना असे खूप शॉप्स दिसतील तुम्हाला, फ्रूट्स आहेत ना. थँक्यू. आता फायनली मी क्रूजजवळ पोचले आहे. खूप मजा केली आहे मी केवमध्ये, पण खूप फोटोज काढले आम्ही, पण आता मी जरा शांत बसणार आहे. खूप 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 फोटो काढले की मन नाही भरत, 1-2 छान आले की मी शांत बसेन आणि एन्जॉय करेन. रोज रोज थोडी आपण क्रूजवर येतो. त्याचा क्रूज, आमची क्रूज आलेली आहे आणि ती क्रूज. सो आता आणि इथे एक रूल आहे, तुम्ही ज्या टेबलवर बसलेलात त्याच टेबलवर बसायचं, टेबल चेंज नाही करायचं. आता फोन चार्जिंग करताना एकाची तर स्टोरेज फुल झालं, तर तो फोन तर आता काहीच उपयोगाचा नाही, फक्त कॉलिंगसाठी आहे. पण मेन तर हाच आम्ही तो चार्ज करणार. आता आम्ही केव हायकिंग करून क्रूजमध्ये परत आलो. आता आम्ही आलो सेकंड पॉईंटला. तिकडे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तुम्ही पुन्हा एकदा हाईक करू शकता किंवा तुम्ही स्विमिंग करू शकता. मी तर स्विमिंग करत नाही, तुम्हाला माहिती आहे मेघालयमध्ये पण तुम्ही पाहिलेलं, मी स्विमिंगला वगैरे जात नाही. आणि हे पाणी इतकं चिल्ड आहे की मी जाऊ शकत नाही. सो बाहेर जाते, टाइमपास करते, काहीतरी बसू आम्ही तिकडे, गप्पा मारू, काहीतरी खाऊ, म्हणजे खावायचे फ्रूट्स वगैरे मिळतात इकडे आयलंडवर. सो ते करू आणि खूप परत येऊ. आणि काही लोक आमच्या ग्रुपमध्ये ते चालले आहेत स्विमिंगसाठी, आणि जे लोक स्विमिंगला चालले आहेत ना त्यांना पण विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स पाण्यात कसा होता. दॅट्स आवर सेकंड स्पॉट. हा आहे सेकंड
आणि मी आता सेल्फी स्टिक पण घेतली. जिथे मी बसेन ना तिकडे सेल्फी स्टिक लावून टाकेन. इथे पण खूप काही काय शॉपिंग करण्यासाठी मस्त. इथे आल्यानंतर ना जर तुमच्याकडे स्विमिंग कॉस्ट्यूम नसेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही इथून घेऊ शकता. आणि असे खूप आर्टिफॅक्ट्स तुम्हाला मिळतील. या बाजूला चपला पण आहेत. हे बघा इथे असे छान स्कार्फ, आईस्क्रीम, फ्रूट्स आणि स्टीम कॉर्न, खूप काय काय इथे बार आहे. म्हणजे इथे आल्यानंतर जरुरी नाही तुम्ही हायकिंग करा, कारण हे सेकंड हायकिंग आहे. तर हायकिंग करणं इम्पॉर्टंट नाही आहे. तर मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्लीज करा आणि नसेल तर करू नका. शांतपणे इथे बसा, मस्त मज्जा करा, एन्जॉय. आयलँडचं नाव आहे टिपटॉप आयलँड. आणि ह्या बाजूला बीच आहे. आपण इथून जाऊया. आता मी चालले टुवर्ड्स द बीच. मी मस्त तिकडे जाऊन बसणार आहे. बस मी अजून काहीच करणार नाही आहे. आणि स्विमिंग तर मी करू शकत नाही, मला खूप थंडी वाजते. बीचचा एक फुल व्ह्यू. हा आहे टिपटॉप आयलँडचा बीच. आमचे काही इथे छान बीच आहे. ज्यांना हाईक करायचं ते हाईक करू शकतात. एवढे सारे फोटो स्पॉट्स आहेत. माय गॉड. पण लुक ॲट द इतके सारे क्रूज आहेत आणि इतके लोक फिरायला आलेत. खूप मजा येते. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की ना टुरिस्ट स्पॉटला टुरिस्ट असले पाहिजे तरच मजा येते. इकडे तुम्हाला जर स्विमिंग करायचं असेल तर स्विमवेअर मी तुम्हाला दाखवलं. तिकडे स्विमवेअर मिळतं. म्हणजे तुमच्याकडे नसेल आणि तुमची इच्छा झाली तर इथून तुम्ही घेऊ शकता. बाकी आता मी एन्जॉय करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तुम्ही कुठून आलात? ओके. सो आता मला इकडे टिपटॉप आयलँडला मुंबईतून आपली मराठी माणसं भेटले आणि त्यांनी येऊन मला ओळखलं, फोटो काढला. सो थँक्यू सो मच. ते पण कोल्हापूर चालतंय की ओके. थँक्यू. माझा ब्लॉग आहे. ब्लॉग वर टाका. खूप छान काम करता है. कीप इट अप. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. इथे मला एक छान ग्रुप भेटला आपला मुंबईचा. सगळे एल्डर्स होते. खूप मजा आली मला. आणि आता 3:30 झालेत. सो आपल्याला निघायला पाहिजे कारण त्यांनी टाईम दिलेला की 3:30ला तुम्ही परत यायचं आहे. सो आता आम्ही चाललो परत. वन्स अगेन दिस ब्युटिफुल बीच फॉर यू ऑल गाईज. आता ह्या स्पॉटवरून मी निघाले, चालले टुवर्ड्स द क्रूज. तिकडे जमलेत सगळे. इथे पूर्ण माती माती झाली आहे. म्हणजे सँड पूर्ण आलं आहे कपड्यांमध्ये, जॅकेटमध्ये, वॉलेटमध्ये, पर्समध्ये, सगळीकडेच. पण इट्स ओके. इथून आहे क्रूज ट्रेन. माझेवाले लोक मला दिसले सो मी जाते जरा. त्याचा क्रूज कॉल्ड सी लायन. नीतीश जी कैसा लगा पानी में जाके? ठंडी
थोड़ा पहले था, बाद में भी कुछ बाद में एकदम फुल बॉडी वार्म। हाँ मोहित कैसा लगा पानी में अपना एक्सपीरियंस बताओ मैंने ऐसा कुछ देखा जो मैं बता नहीं सकता वीडियो में। यार ये अलग ही कुछ बात करता है यार मैंने क्यों बुलाया तुम वो बोलो ना कि कैसा लगा क्या देखा वो जाने दो उसी पे डिपेंड ना करा है ना। यार थोड़ा ऑफ